हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला सुद्धा फास्ट वजन कमी करायचं आहे, ते म्हणजे 15 दिवसामध्ये. तर तुम्ही हे व्यायाम नक्की करावा लागेल. कारण या व्यायामामुळे कसं तुम्हाला बदलही दिसेल, अनुभव येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्यायामाची सवय देखील लागेल. तर चला कसे करायचे ते पाहूया. त्यासाठी स्ट्रेट उभं राहा. दोन्ही हातांची अशी गाठ मारायचं, दोन्ही हातांना जॉईंट करायचं आणि त्यानंतर आपल्याला असं समोर वाकायचं आहे. जसं आपण समोर वाकतो तसे आपले हात उंच गेले पाहिजे. कारण हा व्यायाम आपल्याला समोरून देखील होत आहे आणि मागून देखील. जसं आपण वाकत आहे तर पोटावरती खूप सारा ताण येतो, त्यामुळे त्या भागातली चरबी कमी होते. हातांचे दंड मजबूत होतात, हिप्सवरची वाढलेली चरबी कमी होते, पायांचं थायफॉइड कमी होतं. जेव्हा ह्या भागातली चरबी कमी होते तर वजन पटकन कमी व्हायला मदतही होते. त्यामुळं 15 दिवसाचं चॅलेंज आहे, त्यामुळे तुम्ही असे व्यायाम करू शकता आणि आपलं वजन पटकन कमी करू शकता. प्रत्येक व्यायाम तुम्हाला रोज 1 मिनटं किंवा 25चे 3 सेट जरी केला तरी खूप छान रिझल्ट भेटेल. मात्र व्यायामामध्ये अजिबात गॅप घेऊ नका. रोज न चुकता असे व्यायाम करत जा. आता करते दुसरा व्यायाम. सेम उभारली, त्यानंतर उजवा हात कमरेवरती ठेवली आणि डावा हात असा उंच केली. त्यानंतर डावा पाय असं उचलते आणि उजव्या पायाला टच करते, म्हणजे फुल बॉडी वर्कआउट होते. तर हा व्यायाम आधी डाव्या बाजूने करून घ्यायचा आहे, त्यानंतर उजव्या बाजूने असं करून घ्यायचं. आता दोन्ही बाजूनी केल्यामुळे कसं एक्स्ट्राची जी चरबी आहे दोन्ही बाजूला साठलेली ती देखील वितळते. खास करून समोरून म्हणाल तर पोटाची चरबी कमी होते आणि मागून म्हणाल तर कमरेवरची चरबी कमी होते. तसेच आपल्या हिप्सवरची वाढलेली चरबी पूर्ण गायब होते. पायांचा थायपॉइड वाढलेला असेल ते देखील पूर्णपणे गायब होतं. बॉडी शेप घेते आणि वजन आहे ते पटकन कमी होतं. तुम्हाला जर तुमचं वजन वाढू नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला तेलकट पदार्थ पूर्णपणे बंद करावं लागेल. कारण वजन कमी होण्यासाठी तुम्ही किती खात आहात यावरती देखील नियंत्रित ठेवा. कारण शरीरामध्ये फॅट जमू नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला तेलकट पदार्थ पूर्णपणे बंद करावं लागेल. तसेच बेकरीचे प्रोडक्ट असो किंवा साखरेपासून कोणतेही पदार्थ बनले असेल ते पूर्णपणे तुम्हाला बंद करावं लागेल. आता तिसरा व्यायाम. त्यासाठी सेम उभारली, दोन्ही हातांची अशी गाठ मारून तेच हात असं उंच करली. त्यानंतर उजवा पाय मागं घेतली आणि डावा पाय समोर ठेवली आणि तेच हात मी असं उजव्या पायाला टच करत आहे. असं आपल्याला दोन्ही बाजूनी करायचं. फुल बॉडी वर्कआउट होत असल्यामुळे कसं वाढलेलं वजन असो किंवा साठलेली चरबी ती पूर्णपणे गायब होते. कारण आपल्याला 15 दिवसाचं चॅलेंज समोर ठेवल्यानंतर असे व्यायाम आपल्याला करायचंच आहे, ज्यामुळे थोडी थकान जाणवते, घाम येतो. घाम आल्यामुळे चरबी वितळते आणि वजनही कमी होतं. तर असे व्यायाम नक्की करत जा. सर्वात आधी तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम किती करत आहात याला देखील महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण व्यायामासाठी आजकाल लोकांना वेळ मिळत नाही. पण दिवसातला थोडा जरी वेळ काढून असा जरी व्यायाम केला तर तुम्ही कायमस्वरूपी फिट राहू शकता. म्हणजे वजन वाढतच नाही तुम्ही जर असे व्यायाम केला तर. फक्त वेळ काढणं गरजेचं आहे. कारण 1 महिना व्यायाम केला ना तर तुम्ही 1 महिना फिट राहू शकता आणि आयुष्यभर व्यायाम केला तर तुम्ही आयुष्यभर फिट राहू शकता. कारण स्वतःपेक्षा काहीच महत्त्वाचं नाही. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा. कारण सगळं काही परत मिळू शकाल पण शरीराला मिळू शकत नाही. त्यासाठी व्यायाम करा. आता पुढचा व्यायाम. स्ट्रेट उभं राहा. दोन्ही हात स्ट्रेट असू दे. बघू शकता या पोझिशनमध्ये. त्यानंतर उजवा हात आहे तो डाव्या साईडला न्यायचा, डावा हात आहे तो उजव्या साईडला न्यायचा. जसे आपले हात जातात तसे आपले पाय देखील त्या साईडला वळवले पाहिजे. जसं की समोरून पाय घ्यायचं. उजवा पाय डाव्या बाजूला नेते आणि डावा पाय उजव्या बाजूला नेते. फुल बॉडी वर्कआउट होते. पायांची देखील छान एक्सरसाइज व्हायला, त्यामुळे पायांचं थाय फॅट, हिप्सवरचं फॅट तेही वितळतं आणि आपल्या हातांचे शोल्डर जसं की हातांना जी लटकणारी चरबी आहे ती देखील वितळते. आणि जसं आपण खाली वाकत आहे पोटावरची हट्टी चरबी देखील पूर्णपणे गायब होते. बॉडी शेपमध्ये होते. वजन पटकन कमी होतं. त्यामुळं प्रत्येक व्यायाम तुम्हाला रोज 25चे 3 सेट किंवा 1 मिनटं जरी केला तरी काहीच हरकत नाही. कारण व्यायामाची सवय देखील लागते आणि वजनही कमी होतं. आता करूया सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही पायांचं अंतर जितकं मी घेतले तितकं घ्या. दोन्ही हात सरळ ठेवा. त्यानंतर उजवा हात डाव्या पायाला टच करायचं आणि डावा हात उजव्या पायाला टच करायचं. एक साथ टच करायचं आणि एक साथ उभं राहायचं. जसं की उठक पेटकचा व्यायाम होतो, त्यामुळे आपलं वजन पटकन कमी होतं. तर हा देखील व्यायाम रोज सकाळी करत जा. खास करून ना ह्या व्यायामाचा असर म्हणजे वजन तर कमीच होतं, मन देखील शांत राहतं. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील निरोगी राहू शकता. त्यामुळे या व्यायामामुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरची चरबी गायब करण्यासाठी छान असा व्यायाम आहे. तसेच तुम्हाला जाणून घ्यायला आश्चर्य वाटेल, पण आपल्या झोपेचा संबंध आपल्या वजनाशी असतो. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला दररोज 8 तासांची झोप घेणं गरजेचं आहे. जास्ती नाही आणि कमी नाही. 8 तासांची झोप आपल्या शरीरासाठी एकदम मुख्य असते.
रोजच्या रोज अशी प्रॅक्टिस करा आणि कायमस्वरूपी फिट राहा. तर चला व्हिडिओतच थांबवते. आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.